आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राजकारणातून. कार्याध्यक्ष पदाच्या चर्चा तथ्यही नसल्याची पोस्ट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. मला कार्याध्यक्ष करण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नसल्याचं खुद्द आदित्य ठाकरे आता म्हणत आहेत. अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. वेदांत देव आपल्यासोबत आहे. वेदांत, एकीकडे आदित्य ठाकरे या चर्चा तथ्य नसल्याचं म्हणतायत, त्यामुळे ही चर्चा नेमकी कुठून सुरू झाली आणि आता या सगळ्याबाबत काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? ज्या प्रकारे आदित्य ठाकरे हे अनेक जबाबदाऱ्या मागील काही दिवसांपासून पक्षांमध्ये घेत आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वर्धापन दिनी म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला कार्याध्यक्ष पद मिळू शकतं अशा प्रकारची चर्चा होती. कार्याध्यक्ष पद मिळाल्यानंतर एक नवी जबाबदारी आदित्य ठाकरे यांना दिली जाऊ शकते असं सुद्धा सूत्रांकडून सांगितलं होतं. मात्र यावर आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे की या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाहीये आणि शिवाय या अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चा या पक्षात झालेल्या नाहीयेत. ज्या प्रकारे आपण बघितलं, ही बातमी आल्यानंतर काही प्रतिक्रिया सुद्धा विरोधकांच्या त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी तरुण नेतृत्वाला जर संधी दिली जात असेल किंवा जबाबदारी दिली जात असेल तर त्याचं स्वागत सुद्धा केलं होतं. तर विरोधकांनी सुद्धा यावर जेव्हा ही चर्चा सुरू झाली तर यावर टीका केली होती आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं एक पोस्ट करत हे स्पष्टीकरण येतंय. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची कुठलीही चर्चा पक्षामध्ये नाहीये.